सांगायचं होतं टीचर बोला. टीचर आम्हाला सरांनी ना मॉडेल बनवायला सांगितलं होतं. सायन्स मॉडेल, सायन्स कॉम्पिटिशन चाललेत का शाळेमध्ये? येस नाही टीचर, सरांनी ना म्हणजे विषय दिले होते त्यावरून बनवायला लावलं होतं. हा, मग काय विषय दिले होते तुम्हाला? टीचर खूपच दिले होते, पण आम्ही आरोग्य आणि काहीतरी होतं टीचर समोर, आरोग्यावरून घेतलं होतं, मग स्वच्छता काय आणि मॉडेल आरोग्य. मॅम आम्ही पण तेच बनवलं. पण मॉडेल काय बनवलं? अगं म्हणजे हेल्थ टीचर वगैरे म्हणजे समजलं मला. टीचर मी सांगा सांगू? सांगा सांगा. टीचर म्हणजे आम्ही ना 3 मुली होतो ना, म्हणजे आमचे घर पण जवळ जवळ आहेत ना, तर आम्ही ना म्हणजे एक सिटी बनवली आणि म्हणजे तिच्यामध्ये असं कोणताही कचरा नसणार आणि ना म्हणजे खूपशा जागेवरती ना डस्टबिन ठेवल्यात. ओके, तुम्ही खरे खरे डस्टबिन तिथे लावले का? असे म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे, जे आपण एकदा बोललो होतो कुठल्या तरी लेक्चर मध्ये की इट्स नॉट हो व्हेरी इझी. टीचर, सुका कचरा, ओला कचरा. करेक्ट. 6-7 प्रकारचे डस्टबिन्स आपण बघितले होते, ग्रीन, येलो, पर्पल, असे वेगवेगळ्या प्रकारचे हो डस्टबिन्स असतात. टीचर. हा, तर ते पाहिलं होतं तुम्ही? म्हणजे ऑलरेडी केलं होतं आपण कुठल्या तरी याच्यात, तसं काही टाकू शकलं असत तर तुमचं माहित नाही मला तुम्ही काय केलंय, पण त्या ह्याच्यामध्ये असे खूप सारे डस्टबिन्स जास्त इम्पॅक्टफुल झालं असतं. तसंच केलं असेल तर व्हेरी गुड. त्याचा फोटो टाका ना मग ग्रुपवरती, आम्हाला समजेल काय केलंय तुम्ही ते. बर, हो टीचर, फक्त आउटलाईन करायची बाकी, ते झालं की मी ग्रुपवरती फोटो टाकणार. टाका टाका, आम्हाला आवडतं नवीन काय काय बघायला. आणखी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती पिकनिक बद्दल. मला आठवलं तुम्ही 9वीत आहात ना, तर आम्ही पण 9वीत होतो तेव्हाची मला पिकनिक आठवली. तुमची पिकनिक कुठे जाते? कुठल्या कुठल्या ठिकाणी जनरली जाते शाळेची पिकनिक? मॅम आमची रायगडला जायची आहे. टीचर आम्हाला सांगितलं नाही, पण आमची सर जाणार आहे. जाणार आहे कुठेतरी. तुम्हाला माहित आहे का, आमच्या शाळेमध्ये आम्ही जेव्हा 9वीत होतो ना, टीचर आमच्या स्कूलमध्ये पण ना आमच्या म्हणजे ट्रिपचा रूट निघतोय. ठरतंय आता. वेदिका बोला. टीचर आमची डायरेक्ट 6वी मध्ये गेली, अजूनपर्यंत गेलीच नाही आमची. 6वी नंतर टीचर पुढची आमची 2 पण वर्ष मी जेव्हा 6वीला होती ना तेव्हाच गेली होती. का बरं पुढची 2 वर्ष का नाही नेलं तुम्हाला? तुम्ही असा काय गुन्हा केला? टीचर 10वीचे पेपर थोडे लवकर होते ना म्हणून. हॅलो टीचर, टीचर आम्ही 6वीला गेलतो ना सहलीला, त्या मुंबईला आणि शिर्डीला जाणार. अच्छा, बर. हॅलो टीचर. गेट ऑफ इंडिया बघायला. टीचर बोला आता जागो. जसं तुम्ही सांगितलं ना की तुम्ही जेव्हा 9वीला होते तेव्हा तुम्हाला सांगा. ती पिकनिक आठवते, ती हो, सांगा ना. म्हणणारच आहे मी तुम्हाला, कारण तुम्ही 9वीत आहात आणि माझी पण 9वीची ती बेस्ट आठवण आहे. आमच्या शाळेच्या 9वीच्या पिकनिक आठवड्याभराच्या असायच्या. हा, म्हणजे वन डे ट्रिप नाही, आम्ही कुठेतरी लांब जायचो. 7 ते 8 दिवसाची मोठी ट्रिप असायची. सगळ्या शाळेचा स्टाफ आणि सगळी 9वीची मुलं, फक्त 9वी, 8वी किंवा 9वी, पण मोस्टली सगळे मेजॉरिटी 9वी. 8वीच्या ट्रिप दुसरीकडे जायच्या, 10वीच्या मुलांना घ्यायचे नाही, आणि 9वीचा गट कसा असतो, जरा मधला असतो. तर अशी आम्ही जेव्हा 9वीला होतो, आम्ही एमपीला गेलो होतो आणि आम्ही ते इंदोर, उज्जैन वगैरे त्या एरियामध्ये आम्हाला नेलं होतं आणि आम्ही 7 दिवस बाहेर होतो. आणि रेल्वेने बुकिंग करून आम्हाला नेलं, रेल्वेने आम्ही आलो आणि आम्हाला हॉटेलमध्ये रूम होत्या, म्हणजे नॉर्मल हॉटेल्स होते जिथे आपण स्टुडंट्सना घेऊन जाऊ शकतो, असे छान असं मस्त हॉटेल बुक केलं होतं. आणि एका रूम मध्ये एका बेडवरती 3 जणी किंवा मोठा बेड असेल तर 4 जणी असे आम्हाला डिवाइड केलं होतं सगळ्यांना. ज्या दिवशी आम्हाला बोला. खर्च आला होता टीचर तुम्हाला बघ. खर्च काय जास्त नव्हता रे. 7-8 टीचर दिवसाची म्हणजे ट्रिप होती, शाळेची ट्रिप होती. आणि आमच्या शाळा खूप चांगल्या होत्या, असं उगाच पैसे काढणाऱ्या शाळा नव्हत्या. रेल्वेचा जेवढा खर्च होता तिकिटाचा तेवढा, आणि थोडाफार जो काही बेसिक तिथे राहण्याचा वगैरे असेल तेवढा. आणि आमची शाळा खूप, मी म्हटलं तसं, खूप चांगली संस्था होती, त्याच्यामुळे अशा संस्थांच्या खूप ठिकाणी वेगवेगळ्या ब्रांचेस असतात किंवा आणखीन काय काय असतं, ओळखी असतात, तर मग त्याचे बेनिफिट ते मुलांसाठी करून घेतात ना. मुलांच्यासाठी खूप खर्चिक प्रकरण नव्हतं ते, आमच्यासाठी काही खूप जास्त, त्यावेळेला ते होतं 3-4 हजार रुपये, तरी ते खूपच जास्त होते. पण तरी सुद्धा 7 दिवस बाहेर होतो आम्ही यार. एका दिवसाकरताच आपले एका वेळेच्या हॉटेलमध्ये 2-3 हजार रुपये खर्च होऊन जातात. एवढ्या मुलांना घेऊन जाणं, घेऊन येणं रेल्वेत. आणि आमचे सगळे सायन्सचे टीचर, सगळे हिस्ट्रीचे टीचर, सगळे मॅथ्सचे टीचर, सगळे आमच्या बरोबर होते. आणि मग तुम्हाला सांगते मज्जा, आम्ही तिकडे गेलो. आम्ही तेव्हा 9वीत होतो, तेव्हा
आपल्याकडे सगळ्यांकडे कसं जनरली आपल्या घरांमध्ये एक साधं सोपं सिस्टीम असतं, म्हणजे हॉल, किचन, बेडरूम, वॉशरूम, आणि मोस्टली सगळ्यांकडे इंडियन टॉयलेट्स असतात. तेव्हा सगळ्यांकडे इंडियन टॉयलेट्सच होते, कोणाकडेच वेस्टर्न टॉयलेट नसायचं. आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो तिथे सगळीकडे कमोड होते वेस्टर्न टॉयलेट्स, आणि सगळी मुलं अशी होती, काय करायचं इकडे आता, कारण आम्हाला माहिती नव्हतं की ते कसं वापरायचे. पाहिलं असणं आणि रोज वापरणं 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पण मग आम्ही सगळ्यांनी ज्यांना माहित होतं त्यांना विचारलं, आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं. आणि मुलींचे ग्रुप्स वेगळे असतात, मुलींचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, बाहेर गेल्यावरती ते आणखीनच वेगळे होतात. सो त्या सगळ्यावरती आमच्या टीचर्स आमच्या बरोबर होत्या. मग आम्ही तिकडे फिरलो सगळीकडे, वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या. तिथे आम्हाला जेवायला रात्री रसगुल्ले असायचे रोज. तिथे ते बनायचे गरम गरम आणि आमच्यासाठी रोज असायचे. जेवण वगैरे सगळं मुलांना पचेल रुचेल असंच होतं. पण कॉलेज काय म्हणते, शाळेतल्या ग्रुप बरोबर असं कुठेतरी जाणं, घरापासून लांब जाणं, 7 दिवस प्रवासातच आमचे 1.5 दिवस, येण्यात 1.5 दिवस, 3 दिवस ते तिकडेच गेले. मग एक 2-3 दिवस आम्ही तिथे जवळपास फिरलो. काय किल्ले बिल्ले बघितले, ते काय बघितलं तेवढं लक्षात नाही माझ्या आता, खूप जुनी गोष्ट आहे. पण प्रवासाच्या आठवणी मस्त आहेत. म्हणजे ट्रेनमध्ये मग आम्ही झोपून गेलो होतो, कारण रात्रीचा प्रवास होता आणि आमच्या सगळ्यांचे पालक आम्हाला स्टेशनवर सोडायला आणि रडत बसले होते. आमची मुलं जातात फिरायला. म्हटलं अरे फिरायला चाललोय आम्ही काय बॉर्डरवर थोडी चाललोय. पण घरापासून एवढे दिवस लांब, मग आम्हाला पण ट्रेनमध्ये बसलो रडवायला लागलं, कारण आमचे आई बाबा रडत होते. पण मग कळलं आम्हाला ट्रेन सुटल्यावरती की बरोबर आहे, 7-8 दिवस आपण आईबाबांना भेटणार नाही. ते बिचारे आईबाबा जास्त इमोशनल असतात, आपण काय गाढवच असतो. तेव्हा नंतर समजतं कोण का रडतंय. पण नंतर आम्हाला समजलं की, आणि आम्हाला मग एवढं रडवायला लागलं, आम्ही बराच वेळ रडत होतो. मग आमचे टीचर्स आले आणि आम्हाला समजावून सांगत होते, आम्ही आहोत ना, कशाला काळजी करते. आणि तेव्हा मोबाईल फोन वगैरे नव्हते, लँडलाईनच होते. म्हणजे मी जेव्हा 11वीला वगैरे गेले ना, तेव्हा फोन आले. म्हणजे 10वीत असताना ते पहिले ते असे नोकियाचे फोन होते ना, ते फेकून मारले की लोकांना लागतील दगडासारखे, तसे फोन तेव्हा आले होते. त्याच्या आधी तर लँडलाईनच होते. त्याच्यामुळे आम्ही लँडलाईन वरून घरी फोन करायचो. त्या हॉटेलमधनं आम्हाला परमिशन होती, ऑब्व्हियसली हॉटेललाच बुक केलं होतं त्याच्यामुळे. असं होतं आणि खूपच मस्त वेगळा अनुभव होता तो. आणि आमचा शाळेतला ग्रुप पण खूप चांगला होता. सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे एकदम अशा अभ्यासू टाईप्स होत्या. आणि आमच्या शाळेत खूप कॉम्पिटिशन होती, अर्ध्या मार्काकरता आमची भांडणं व्हायची. त्याच्यामुळे खूप असं वातावरण चांगलं होतं. म्हणजे सगळे चांगले लोक होते आणि पॉझिटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. कोणाला कमी मार्क जास्त मार्क त्याच्यामध्ये नाही, माझं काय चुकलं, माझं काय कमी झालं, असं होतं. आणि मुलगा शाळेत म्हणजे वर्गात पहिला आलाय का मुलगी पहिली आली, ही तर वेगळीच कॉम्पिटिशन होती. आमची शाळा आणि आमचे शाळेचे दिवस एकदम असे मंतरलेले दिवस आहेत आमच्या आयुष्यात, भारी होते ते. पण अशी पिकनिक आमच्या आयुष्यात 9वीत झाली आणि ती किती ग्रेट मेमरी आहे माहितीये का तुम्हाला. असं मग आम्ही अरे हा, तर त्या हॉटेलमध्ये आम्हाला टीव्ही होता आणि टीव्हीवर पिक्चर लागला होता. आणि त्यावेळेला जो थिएटरवर पिक्चर लागला होता ना, अजनबी एक पिक्चर आहे, तुम्ही बघितला का मला माहित नाही. अजनबी नावाचा एक पिक्चर आहे, त्याच्यामध्ये तो बॉबी देओल आणि ती बिपाशा बसू आणि करीना कपूर आणि अक्षय कुमार ह्यांचा तो पिक्चर, आणि तो नुकताच थिएटरमध्ये लागला होता. सो तो पिक्चर तिथे लागला त्या हॉटेलमध्ये, त्या रूम मध्ये, आणि आम्ही सगळं नवा पिक्चर, आणि आम्ही सगळे असं पिक्चर बघायला बसलो तिकडे. आणि ते खरखर 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 जुने टीव्ही सिग्नल विग्नल काय माहित काय होत होतं. पण तो सगळा पिक्चर त्या कंडिशन मध्ये आम्ही बघितला. किती समजला माहित नाही, पण सगळ्यांनी बघितला. अशी ती खूप मस्त ग्रेट मेमरी होती. आणि मग आम्ही कॅब बिप घालून फिरत होतो इकडे तिकडे उन्हात, पाण्याच्या बाटल्या घेऊन छोट्याशा, का मला सांगितलंच होतं ना हे घेऊन या ते घेऊन या. अशी आमची ट्रिप झाली. आमच्या 9वीची ट्रिप ही एक खूप मस्त वेगळी मेमरी आहे आमच्यासाठी. म्हणजे आणि कसं असतं माहितीये का, म्हणजे तुम्ही आणि म्हणजे मी तर तुमच्याबरोबर तुमच्या वयात आहे, तर विचार करा की आपण 9वीत आहोत आणि आपल्या बरोबर काही शाळेतले छोटे आणि काही मोठे असे लोक आहेत. कसं विचित्र वाटतं ना. म्हणजे आपण काहीही केलं तरी पण आपणच फोकसमध्ये असतो. छोटे काय वेडे असतात, काही केलं तरी पण सुटतात, आणि मोठे काय ते मोठे असतात, आदले मधलेच लटकतात. अशा कंडिशन मध्ये आम्ही ती ट्रिप केली, पण भारी होती. असं आमच्या शाळेने खूप काही काही केलंय आमच्यासाठी. तर तो विषय जाऊ द्या. हे सांगायचा मुद्दा हे मध्येच आठवलं म्हणून, की तुम्ही आता 9वीत आहे, जे जे काही तुमच्या समोर येते ना, जे जे काही पानात वाढले सगळं खाऊन घ्या. नंतर 9वीचं वर्ष येत नाही परत आयुष्यामध्ये. 10वी आली की मग संपलं, मग शाळा संपते ना. दिस इज द ग्रेट टाइम. आणि आत्ताचा जो पुढचा सेकंड टर्मचा सगळा जो वेळ आहे ना, एक एक दिवस आणि एक एक तास शाळेतला एन्जॉय करा. जे काही असेल सगळं एन्जॉय करा. जी कॉम्पिटिशन असेल, काही वक्तृत्व स्पर्धा असतील, काही खेळांच्या, तुम्हाला त्यातलं जे आवडतं ना, सगळं 100% करा. काय अभ्यास तर चालूच असतो, तो कधीच संपत नाही. माणूस म्हातारा होतो ना, मरायला टेकतो तरी पण अभ्यास सुरू असतो कुठल्या ना कुठल्या विषयाचा.
तो चालूच राहणार आहे. त्याच्या बरोबर आपल्याला या सगळ्या गोष्टी करता यायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपली पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होईल? 4 लोकांसमोर बोलायचं असेल, काही करायचं असेल, काही व्यक्त व्हायचं असेल, त्याच्याकरता कॉन्फिडन्स पाहिजे. तो तेव्हाच येतो जेव्हा आपण सगळ्या गोष्टी करतो. तर बिनधास्त सगळं करा, काही होत नाही. एखादा मार्ग इकडे तिकडे झाला हो की नाही, तो मिळतोच आपल्याला. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करणाऱ्या माणसाला अभ्यास कसा येणार नाही? आणखी एक महत्वाची गोष्ट सायकोलॉजिकल सांगते तुम्हाला. आपला मेंदू आहे ना, एकच गोष्ट करत 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 बसला ना, मॅड होतो. पण असं नाही करायचं. सगळ्या गोष्टींचा आपल्या ब्रेनला एक्सपिरियन्स द्यायचा, मग तो फ्रेश राहतो. एकच एक करत बसलात ना तुम्ही, तो ब्रेन पण म्हणतो अरे काय कुठल्या बकवास माणसाच्या बॉडीमध्ये जाऊन बसलोय मी, काहीच दुसरं करत नाही. सांगतो ब्रेनच, करतोही तोच, आणि शेवटी बोरही होतो तोच. आणि मग आपण एकाच पठडीतले विचार करायला लागतो आणि एकसारखेच वागायला लागतो. किती बोर आहे. विचार करा ना, असा एखादा मित्र तुमचा असेल जो सारखा तुम्हाला त्या एकाच गोष्टीची जाणीव करून देतात, तर तुम्हाला किती बोर होईल. असे तुम्ही झालात तर लोकांना किती बोर होईल. हे भगवान, असं नाही करायचं. असं माझं प्रांजळ मत आहे. तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं. चला जायचं का अभ्यासाकडे? येस मॅम. हो गुड. टीचर. लाईफ प्रोसेसेस चालला होता आपला. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण काय काय बघितलं आहे. भरपूर काय झालंय, शेवटावर आलोय आपण या धड्याच्या. आता वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस असतात. प्लांट्स आणि ॲनिमल्स दोघांचा अभ्यास आपण केला तर देअर्स अ कंपॅरिझन. सेम आपल्याकडे जे तेच त्यांच्याकडे पण. बोला टीचर, आपलं जे झाडांवरती जे पाणी असतं वर ते कसं जातं? झाडांमधलं ते पाणी वरती कसं जातं? जातो. मॅम म्हणजे तो नाही का तुम्ही लास्ट क्लासला क्वेश्चन विचारलेला, म्हणजे होमवर्क दिलेला होता की झाडांमधून पाणी जे असतं ते तर मुळं शोषून घेता, मग वर कसं जातं? अच्छा, आता प्रश्न हा सांग. झाडांमध्ये ना म्हणजे मूळ असतात तर ते रूट हेअर्स, तर ते जमिनीतनं पाणी जे असतं ते ऍब्झॉर्व करतात. आणि झाडांमध्ये झायलम सिस्टम नावाची एक सिस्टम असते. तर जे रूट हेअर मधून जे पाणी ते ऍब्झॉर्व केलेलं असतं ना, तर ते पाणी आणि खनिज, तर ते ऑस्मोसिस प्रक्रियेच्या द्वारे म्हणजे प्रक्रिया होते आणि ते रूट हेअर्स मधून ते पाणी वर जातं. ते जी झायलम सिस्टम आहे तर तिथे पाणी वर खेचते. आणि जेव्हा हे झायलम नलिकेमधून ही खोडं आणि फांद्यांपर्यंत ते जेव्हा पाणी जातं, तर तसंच ते म्हणजे जेव्हा ते प्रेशर लागतं तर त्याचद्वारे ते जे आहे तर ते जे पाणी आहे आणि खनिज, तर ते जे पानांच्या शिरा म्हणतात ना, शिरा ज्या असतात त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि रूट प्रेशर आणि कॅपिलरीज ऍक्शन यांच्या थ्रू झायलम सिस्टम जी आहे तर ती पाणी ज्या पानं असतात तर त्यांच्या शिरांपर्यंत पोहोचवते. म्हणजे इन शॉर्ट ऑल ओव्हर म्हणजे ऑल ओव्हर झाडामध्ये पाणी जे पोहोचवायचं काम करते. तर त्या मागचे मेन हिरो म्हणजे झायलम सिस्टम आहे. बरोबर. आता ही म्हणत होती ना शिरा, त्याच्यात ना मला एक किस्सा आठवला. मी एकदा एका शाळेत गेले होते आणि मुलांना मी सांगत होते की पानांच्या शिरा बघा. एक मुलगाला म्हणलं शिरा, म्हणलं शिरा नाही, शिरा, ह्याच्या शिरा म्हणलं की त्यांना पहिल्यांदा खायला सुचतं. म्हणलं अरे तो नाही, तो खाण्याचा नाही, हा पाहण्याचा. पानातले शिरा बघा म्हणजे त्यातल्या रेषा बघा. छोटी मुलं, 6वी-7वीतली मुलं विचित्र असतात, मजेशीर. त्यांना काही कुठल्याही गोष्टीचं कनेक्शन कुठेही लागतं आणि पानांमध्ये शिरा असतात. ही गोष्ट त्यांना पहिल्यांदा कोणीतरी ऐकली असेल तर पानात शिरा, पान पण शिरा खातं की काय? पण तो खायचा शिरा पानात नाहीये. त्या पानातल्या शिरा म्हणजे रेषा आहेत, हो की नाही? आता हे तुम्हाला माहितीये. पण मला पण पहिल्यांदा बघून म्हणलं तर काय ह्याला काय सांगून द्यायचं. मला म्हणलं हे बघ, ह्या अशा लाईन्स आहेत ना, ह्याला म्हणतात शिरा. तिने जे सांगितलं ते बरोबर आहे. 2 वेगवेगळ्या पद्धती. जमिनीच्या खालचं पाणी, जमिनीच्या खाली पाणीच पाणी, आणि जिथं पाणी तिथे मुळं जातात. तुम्हाला हे माहितीये का, मुळं जेव्हा खाली जमिनीच्या जात खोल जातात, मध्ये एखादा खडक आला तर त्या मुळांना बाजूने दुसरी मुळं फुटतात. शेवटी काय, जिथे पाणी तिथे आपली मुळं जायला पाहिजे. मुळांचं कामच आहे पाणी घेणं. पाण्याबरोबर मिनरल्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील, जे काही आहे पोषक द्रव्य जमिनीतली जी वाढी करता आपल्याला गरजेची आहेत, डिरेक्टली प्लांट ऍब्झॉर्ब करतं थ्रू वॉटर. आता एक सिंपल गोष्ट आहे बघा, हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. तुम्ही आता तुम्हाला मी कसं सांगू, असं करूया आपण बघा.
हा प्रयोग करून बघा. आय डोंट नो कसा वर्कआउट होतोय, पण त्या आपल्या काय सांगूया आपण त्याला, समजा तुम्ही 2-3 दाणे असे बाजूबाजूला ठेवले. हा, एका दाण्यामध्ये समजा गव्हाचे दाणे, एक हा दाणा, एक हा दाणा बाजूला. पहिला दाणा पाण्याने पूर्ण भरलाय, एवढा भरलाय, तर आपण बघतोय ते व्हिज्युअली बघतोय. आता असा विचार करा की जे रूट्स मधले सेल आहेत, एकाच्या बाजूला दुसऱ्या, दुसऱ्याच्या बाजूला तिसरा असे लावलेले आहेत, बरोबर. त्यांची रचना कशी, जमिनी खालून आलेलं पाणी एका एवढ्याशा छोट्याशा सेलमध्ये एवढं भरलंय की तो सेल आता फुटेल, एवढी कंडिशन आली. कारण त्याने ऍब्झॉर्ब केले जमिनीच्या खाली. कसं ऍब्झॉर्ब केलं, परमिएबिलिटी. आपल्या मुळांमध्ये जी काही सेल्स असतात त्या सेल एक जादुई कॅपॅसिटी असते. सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी म्हणजे कोणाला आत घ्यायचं, कोणाला बाहेर ठेवायचं हे ठरवण्याची त्यांची पॉवर. फॉर एक्झाम्पल आपला वर्ग आहे आणि आपल्या वर्गामध्ये काहीतरी चाललंय, आपल्या वर्गामध्ये कोणाला एंट्री द्यायची हे आपण ठरवतो. आगाऊ मुलं, इकडे तिकडे टाइमपास करणारी मुलं, खेळायला बोलवले, अमुक बोलवले, चल रे असं आवाज करणाऱ्या मुलांना आपण वर्गात येऊ देतो का? आपण म्हणतो चल जा बाहेर जा, दार लावून घेतो. पण जर एखादा मुलगा दुसऱ्या वर्गातनं एखादी सूचनेची वही घेऊन कोणाला आत घ्यायचं, कोणाला बाहेर टाकायचं हे ठरवता येतं त्या टिश्यूजला किंवा त्या सेल्सला. तर मुळं जमिनीच्या खाली आहेत, जमिनीच्या खाली माती आहे आणि तिथं पाणी आहे. आपल्याला माती नाही आत घ्यायची, आपल्याला पाणीच आत घ्यायचंय. त्या पाण्याबरोबर मातीत मिसळलेलं सगळं येणारच आहे. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा सूप पितो, व्हेजिटेबल सूप, आपण थोडी भाज्या खातो, भात उतरलेला आहे आणि तो अर्क आपण प्यायला म्हणजे झालं की गेल्या आपल्या पोटामध्ये भाज्या. सेम तसंच मातीमध्ये असलेलं सगळं जे काही आहे आवश्यक ते सगळं पाण्यामध्ये विरघळलेलं, पाण्यात ऍब्झॉर्ब करून घेतलं की आलं आपल्याकडे. मग आता आपल्या मुळांच्या आजूबाजूला खूप जे पाणी आहे त्यातलं फक्त पाणी आत यायला पाहिजे, ह्याची सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी सेल्स मध्ये आहे. पाणी आलं 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 आणि तो सेल आता पाण्याने भरला, एवढा भरला की तो आता फुटेल. मग तो काय करतो, त्याच्याकडे असलेलं पाणी, त्याचे प्रेशर आणि इंटरनल प्रेशर ऑफ वॉटर ते ढकलतो स्वतःला हाय प्रेशर टू लो प्रेशर. यू सी एनी फ्लुइड, हवा बघा, पाणी बघा, कुठली पण फ्लुइड म्हणजे जे फ्लो करतं, अशी कुठलीही गोष्ट ऑलवेज ट्रॅव्हल्स फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि कुठलाही सेल स्वतःला म्हणू देणार नाही माझ्यामध्ये जास्त पाणी झालंय, मग ते पाणी मी पुढे ढकलून देईन जेणेकरून मी जिवंत राहील आणि त्याची गरज पुढच्याला पण त्याला पोहोचवेल. तर ह्या सिस्टीमने काय होतं, ह्या सेलकडे असलेलं पाणी पुढे जातं. त्याला म्हणतात टर्जिडिटी किंवा टर्जिडिटी, म्हणजे ते असे टब्बू टब्बू होतात. आपण जेव्हा कडधान्य खातो, कच्ची कडधान्य, मटकी, मूग तुम्ही बघितलेली असेल, त्यांना पाण्यात रात्रभर भिजवत कशी टपोरी टपोरी होतात ती, कशामुळे त्यांच्यामध्ये पाणी गेलेलं आहे, बरोबर. फुलं की त्याचं काम काय, पुढच्या सेलकडे पुढच्या सेलकडे पुढच्या सेलकडे असं खालून वरती 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 पाणी, रिव्हर्स ऑस्मोसिस याला म्हणतात, रिव्हर्स ऑस्मोसिस. काहीच नवल नाहीये, ते येणारच. ढकलत ढकलत नेणं हे ऑस्मोसिस आहे. ऑस्मोसिसचा अर्थच असा आहे की तुम्हाला एनर्जी लावायची गरज नाही, फ्री ऑफ कॉस्ट होतं. आपण मोटर लावतो आणि बोर मधनं पाणी वर ढकलतो, आपल्याला लाईट बिल येतं त्याचं. पण प्लांट्स मध्ये हे फुकटात होतं, कारण की त्याच्यामध्ये ऑस्मोसिस, ह्याच्यामध्ये एनर्जी लागत नाही. दिस इज जस्ट द गेम ऑफ प्रेशर, हाय प्रेशर टू लो प्रेशर. आता इथे पाणी सगळं भरलं की इथे झालं हाय प्रेशर, इथलं पाणी गेलं इथे लो प्रेशर, पण खाली परत हाय प्रेशर आहे. हाय प्रेशर टू लो प्रेशर हा गेम चालू राहतो आतमध्ये. सगळीकडे वरती सगळ्या सेल्स पर्यंत पाणी पोहोचतं, पानांपर्यंत पण पोहोचतं. पानं सगळ्यात वरती आहेत बघा, सुपरफिशियल, अँड दे आर फ्लॅट, दे हॅव द बिगर सरफेसेस. ऑल्सो दे हॅव स्टोमॅटा ऍट दी कॉर्नर्स, ऍट दी बॉटम. मग त्या स्टोमॅटामधनं काय होतं, पाणी बाहेर पडतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस, आणि पाण्याची स्टेम फॉर्म मध्ये ते बाहेर पडतं. पाण्याची वाफ होतेच की नाही. अरे कमॉन, फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये सनलाईट मध्ये सगळं काम चाललंय. हाय अमाऊंट ऑफ हीट पानांमध्ये ट्रॅप झालेली आहे, जे पाणी आलंय ते आपोआप त्याची वेपर होऊन बाहेर पडणारच आहे. म्हणजेच काय, तुम्ही खालून पाणी सप्लाय करत राहा करत राहा करत राहा, इकडनं पाणी संपेल 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 संपत जाईल, असं होत राहतं. आणि छोट्या बुटक्या प्लांट्सना तर ते इझिली जातं. मग मोठ्या प्लांट्समध्ये काय होतं, मोठ्या प्लांट्समध्ये मी तुम्हाला आता जे सांगितलं की ट्रान्सपिरेशन या शब्दाचा अर्थ आहे की पाण्याची वाफ होणं. ट्रान्सपिरेशनमुळे पानांना तहान लागलेली आहे, त्यांना पाणी हवंय, ते खेचून घेतात खालच्या सेलकडनं.
दे डिमांड वॉटर बिकॉज दे आर द पीपल हु वुड बी मेकिंग, जे भागवतात त्या किचन मध्येच पाणी नसेल तर स्वयंपाक काय करणार डोंगराचा. म्हणून मग झायलम ऍब्झॉर्ब्स द वॉटर फ्रॉम द सराउंडिंग सेल्स. जिकडे पाणी कमी तिथे झायलमचं काम सुरू. आता त्याला काम आहे परत सक करणं. मग ते सक, मोठ्या झाडांमध्ये ट्रान्सपिरेशन इज द रिझन, छोट्या झाडांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस. सगळीकडे रिव्हर्स ऑस्मोसिसच होणार आहे. पण त्याचा जो मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तो ट्रान्सपिरेशन. मोठ्या झाडांमध्ये जास्त पानं असतात, पसरलेली असतात लांब लांबपर्यंत, अशी डेरेदार वृक्ष म्हणतो ना आपण. एवढ्या मोठ्या झाडांच्या एवढ्या पानांमधनं एवढं ट्रान्सपिरेशन. म्हणूनच ते म्हणतात ना, झाडं लावा म्हणजे पाऊस पडेल. आपल्या ज्या चित्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे वॉटर सायकल काढतो त्या वॉटर सायकल मध्ये झाडच नाहीये. मग ही जी एक स्लोगन आहे ना, झाडं लावा, संबंध लागत नाही. पण जिथे खूप झाडं असतात तिथे खूप पाण्याची वाफ असते आणि त्या वाफेतनं पाऊस पडतो. जिथे जंगल तिथे जास्त पाऊस पडतो. तिथे आजूबाजूला नदी किंवा समुद्र नसेल तरीही खूप पाऊस पडतो. का पडतो? त्याच्याचमुळे. विचार करा, तिथे पाणी आलं कुठून? कुठून? इथूनच. म्हणूनच तर जास्त प्लांट्स लावणं हे जास्त पावसासाठी गरजेचं आहे. मग आजकाल काय करतात, जिथे असे काय म्हणतात उजाड किंवा असे माळरानं जिकडे काहीच झाडं नाहीये, किंवा ऑन द स्लोप ऑफ द माउंटन्स, तिथे मुद्दाम प्लांटेशन करतात. त्या प्लांटेशनमुळे तिथे जास्त पाऊस पडतो. जास्त पावसामुळे ते नवीन झाडं उगवतात. मग ती प्रोसेस सुरू होते आणि इकोसिस्टम सुधरून जाते. ठीक आहे, अशी ती एक प्रोसेस आहे. तिने सांगितलं ते सगळं बरोबरच सांगितलं. झायलम इज द मेन हिरो इन दिस सिस्टीम. झायलम जसं पाणी येतो तसं फ्लोएम, वरून खाली अन्न, खालून वर पाणी, वरून खाली अन्न, फूड हे जात राहतं. ठीक आहे. ट्रान्सपिरेशन बघा, ट्रान्सपिरेशन पूल आणि रूट प्रेशर हे आपण बघितलं होतं. नंतर आपण एक्सक्रीशन हे सगळं आपण डिस्कस केलं. आणि मग कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग्स आपण हे पण तिथे तुमचा आवाज अटकतोय. कोऑर्डिनेशनच्या कॅमेरा बंद. तुझे आवाज होतोय. का प्रॉब्लम चल रहा है भाई. आणि मला ती स्क्रीन पण दिसत नाही आता. हॅलो, कॅमेरा बंद करूया आपण. लेटेस्ट ट्राय. खूपच झालंय सगळं. बरं, आता बघा आणि माझा आवाज येतोय का मला सांगा. हॅलो, माझा आवाज येतोय का सांगा. यस टीचर. हो तिथे पण दिसत नाहीये. अगं मिस हे केलंय, त्याला स्टॉप प्रेझेंटिंग केलंय, काहीच होत नव्हतं. हा, आता पुन्हा मी ते शेअर करते. माझं नेटवर्क चेक करत होते मी. सगळं सुरू तर आहे आता, पण मी थोडा वेळ माझा कॅमेरा बंदच ठेवते. टेन्शनच नको उगाच कशाला. विषयाची परीक्षा घ्या, सगळं बंद होईल. आपल्याला चालेल चालेल आणि नंतर बघूया काय. ओके, आता दिसतंय का? नो टीचर.
आता बघा कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंगची डायग्राम दाखवली आहे मी इकडे, शेअर केली, दिसते का? येस मॅम. येस सर. दिसते मॅम. ओके. हे आपण त्या दिवशी बोललो ना बघा, ते कार्टून नेटवर्क असतात ना, काय ते गोकू, वजिटा, फजिटा असे कोण कोण लोक आहेत ना कार्टून, त्याच्यातले कॅरेक्टर्स तसं काहीतरी दिसतंय मला. हे झुरळ्या बिरळ्यांवरती पण कार्टून्स आहेत माहिती आहेत ना, तसे दिसत आहेत, पण ते न्यूरॉन्स आहेत, म्हणजे नर्व्ह सेल्स आहेत. आता हे काय असतात ते जरा बघूया आपण. जर आपलं नर्वस कंट्रोल म्हणजे आपलं कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंगचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही माध्यम आहे आपली नर्वस सिस्टीम, त्याचं जरा आपण डिटेलमध्ये आता बघूया. नर्वस कंट्रोल in humans enables the body to respond to external stimuli through impulses generated by nerve cells or neurons. This coordination depends on the organism's body structure complexity. Unlike unicellular organisms, multicellular animals like humans possess a nervous system for these responses. ह्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की सिंगल सेल म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे असतात ना, त्यांची बॉडी कॉम्प्लेक्स नाहीये. त्यांच्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये असलेल्या सगळ्या सिस्टीमचा एक 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 अंश आहे. त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा नर्वस सिस्टीमचा काहीतरी पार्ट आहे जो त्यांना मदत करतो आजूबाजूच्या गोष्टी समजून सांगायला. फॉर एक्झाम्पल, अमिबा कुठेतरी चाललाय आणि त्याला तिथे काहीतरी गरम जाणवलं किंवा पाणी आहे हे जाणवलं, तर तो तिकडनं दुसरीकडे जाईल. इट मीन्स दॅट इट हॅज दॅट सेन्स ऑफ सराउंडिंग्स, की आजूबाजूला काय त्याच्याप्रमाणे मला माझं काम करायचं, बरोबर. तर ते त्यांच्यासाठी खूप सिम्पल आहे, बिकॉज दॅट इज जस्ट वन सेल. पण आपल्याकडे तसं नाहीये. ह्युमन बिंग्स आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आपल्याकडे एक सेल नाहीये, आपल्याकडे थाउजंड्स अँड लॅक्स ऑफ सेल आहेत आणि आपल्याकडे तर पूर्णच्या पूर्ण सिस्टीम आहे, ऑर्गन सिस्टीम आहे. मग त्याला कंट्रोल कसं करायचं? एका सेलला एखाद्या गोष्टीची माहिती द्यायची आणि तिकडनं त्याच्याकडची माहिती घ्यायची, ह्याच्याकरता एक खूप मोठं जाळं लागतं. जसं आपल्या देशामध्ये इंटरनल डिसिप्लिनसाठी जे काही आहे ते आहे पोलिसांचं जाळं, म्हणजेच काय झालं आपण म्हणतो स्टेट गव्हर्नन्स. त्याच्यामध्ये प्रत्येक देशातल्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये त्यांची पोलीस स्टेशन्स आहेत, बरोबर. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या रँकच्या हिशोबाने पोलीस असतात, त्याच्यानंतर काही हवालदार असतात, काही ऑफिसर्स असतात. ही सिस्टीम आहे, बरोबर. ऑल ओव्हर देशामध्ये सगळीकडे शांतता राहावी देशाच्या अंतर्गत म्हणून केलेली ही सिस्टीम आहे की नाही. थोडक्यात ह्याचं जाळं सगळीकडे पसरलेलं आहे. जसं रस्त्यांचं जाळं, पूर्ण देशामध्ये अनेक रस्ते एकमेकांना जोडलेले, म्हणजे काय, पूर्ण देशामध्ये ते जाळ्यासारखं पसरलेलं आहे. जसं आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठं जाळं जे आहे ते आहे नर्वस सिस्टीमच. म्हणजे आपल्याकडे मसल्स आहेत, आपल्याकडे बोन्स आहेत, आपल्याकडे डेलिकेट ऑर्गन्स आहेत. पण आपल्याकडे त्याच्याहून पण एक डेंजरस गोष्ट आहे की नुसती जशी बघितली ना तर असं वाटतं हे काय सगळं पूर्ण बॉडीमध्ये फिरतंय सगळं एकमेकांना जोडलंय. त्या बारीक बारीक रेषा दुसऱ्या काही नाही, त्या असतात नर्व्स किंवा न्यूरॉन्स, नर्व्ह सेल्स. आता हे न्यूरॉन्स काय आहेत? दीज आर स्पेशलाइज्ड सेल्स दॅट कंडक्ट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस इन द नर्वस सिस्टम. आपली बॉडी जी आहे ना, इट्स अ अमेझिंग मिरॅकल. कसं काय? एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे काहीतरी निरोप पाठवायचा आहे, तर तो पाठवायचा कसा? इम्पल्सेस, ते पण इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. जस्ट इमॅजिन, छोटासा शॉकच आहे, म्हणजे शॉक लागल्यावर आपल्याला कसा झटका बसतो, म्हणजे बाहेर काय चाललंय हे कळतं झटका बसल्यामुळे. असा विचार करा, दोन सेल छोटे छोटे, आता सगळा आपल्या बोटाच्या टोकावर असलेला सेल त्याला चटका बसला एखाद्या गरम भांड्याचा, असं इमॅजिन करूया आपण. तर त्या बोटाला बसलेला चटका म्हणजे त्याला लागलेला धक्का हा त्याच्या मागच्या सगळ्या सेल्सच्या रांगेला त्या न्यूरॉन्सच्या जाळ्यातनं तुमच्या मणक्यापर्यंत पोहोचवत आहे, आणि ते पण दॅट टू विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. म्हणजे काय, ही आहे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. इम्पल्सचा अर्थ कळतो का तुम्हाला? जर्क, धक्का. इकडनं तिकडे असं आपण आता तुम्हाला कसं सांगू, इम्पल्सेस. तुम्ही मेडिकल इन्स्ट्रुमेंट बघितलेत का? त्याच्यामध्ये ते हार्टचं असं दाखवतात, पिक्चर मध्ये दाखवतात. एखादा माणूस आयसीयू मध्ये असतो, मग तिथे ते हार्टचे असे पल्सेस दाखवत असतात, टंग 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 टंग, आणि मग ते म्हणतात अब ये लाईन तो स्ट्रेट हो गई है, आणि मग आवाज होतो पिप 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 पिप. असे कुठले तरी सीन तुम्हाला आठवतात? त्याच्यामध्ये जे दाखवतात ना ते असतात इम्पल्सेस. म्हणजे एका, आता तुम्ही तुमच्या सगळ्या स्वतःच्या डाव्या हाताच्या ना अंगठ्याच्या खाली दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने
धरून बघा, तुम्हाला असं ठक 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 हाताला जाणवेल. त्याला आपण नाडी म्हणतो, नाडी. जे आयुर्वेदिक डॉक्टर असतात ना, ते ही नाडी परीक्षा करतात. त्यांना ह्याच्यावरून समजतं की समोरच्या व्यक्तीची तब्येत कशी आहे. तर हे जे इम्पल्सेस आहेत, हे एक प्रकारचे आपल्या हाताला जाणवलेली स्पंदन आहेत, स्पंदन सोप्या भाषेत. तर हे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस जे असतात ना, हे एका ठिकाणून दुसरीकडे माहिती फिरवत असतात. इकडे काय झालंय हे डायरेक्ट त्याच्या सेंटरला कळलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गावामध्ये, एखाद्या छोट्याशा घरामध्ये चोरी झाली. त्या चोरीबद्दल त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला कळलं पाहिजे. डायरेक्ट तिथे त्याची कंप्लेंट व्हायला पाहिजे. थोडक्यात सांगायचा मुद्दा काय, किती पण छोटं आणि किती पण रिमोट लोकेशन असलं तरी पण तिथून त्याचे काही हेड ऑफिस आहे तिथपर्यंत गोष्ट जायला पाहिजे. बरोबर, त्या एरियातली जो काही हेड ऑफिस आहे तिकडे. मध्ये जाणार कशी, माणूस स्वतः घेऊन जाईल किंवा ह्याला त्याला घेऊन बरोबर घेऊन, आणि मग तुम्ही पोहोचाल पोलीस स्टेशनला, राईट. तसंच आहे ना. म्हणजेच काय, एका बोटाच्या सेलला झालेली काहीतरी सेन्सेशन, कुठे पण असेल, थंड पाणी असेल, बर्फाला हात लावला की किती थंड आहे. आता तर तुम्हाला अनुभव येतच असेल, भांडी घासताना, कपडे धुताना, रात्रीच्या वेळेला बर्फासारखं पाणी येतं नळाच्या मधून. म्हणजे काय होते, आपल्या हातांना जाणवतं काहीतरी थंड थंड लागतंय. हे कळलं कसं थंड पाणी, सेन्सेशन्स. हे आपल्या हाताच्या स्किनच्या सेलला झालेले सेन्सेशन आपल्या स्किनच्या सेल्सने, ह्या आपल्या बाहेरच्या एपिडर्मिसच्या सेल, त्याला अटॅच असलेल्या न्यूरॉनला सांगितलं हे काय थंड पाणी आहे. आणि मग ते कुठे गेलं, आत 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 हातामधल्या सगळ्या न्यूरॉन्सना एकमेकांना जोडून शेवटी ते कुठे जातात, हातामधले न्यूरॉन सगळे आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये जातात. बरोबर. आणि स्पायनल कॉर्डला कळतं की हाताला थंडी असते. पण स्पायनल कॉर्डच्या वर मेंदू, मेंदू म्हणतो थंडी वाजवली तर गरम होते, भांडी तर घासायलाच लागते, उद्या कशात जेवणार, किती दिवस भांडी अशी खरकटी ठेवणार, तर तुम्हाला घासावीच लागणार. सो किती पण थंडी असली, गार पाणी असलं तरी पण तुमचा ब्रेन काय कमांड करतोय, भांडी घासा. तसंच तुम्ही बघा, आपण जे उदाहरण घेतलं ते एकदम फालतू उदाहरण, पण तुम्ही आता विचार करा, जे आपले आर्मी काका आहेत, द ग्रेट पीपल, ब्रेव्ह पीपल, ते एवढ्या थंडीमध्ये, बर्फामध्ये, जिकडे जिकडे त्यांची पोस्टिंग आहे तिकडे राहतात, एकदम गरमीमध्ये, एकदम प्रचंड गरमीमध्ये 50 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असलेल्या ठिकाणी राहतात. त्यांच्या बॉडीला ते सेन्सेशन होत नसतील का? ऑब्व्हियसली होत असतील. आणि त्यांच्या बॉडीला त्यांचा ब्रेन सांगत नसेल का की जा थोडा वेळ आरामात जाऊन बस. पण ते करतात का? ते करत नाहीत, बिकॉज त्यांचा ब्रेन त्यांच्या कमांडमध्ये, आणि त्यांचा ब्रेन म्हणतो की दिस इज माय ड्युटी टू प्रोटेक्ट माय कंट्री. बरोबर की नाही? सो ब्रेन इज युअर बॉस. तोच ब्रेन आपल्याला सांगतोय भांडी किती पण थंड पाणी असेल तरी घासायचंय, आणि तोच ब्रेन आपल्याला सांगतोय किती पण थंडी असू दे, गरमी असू दे, तुम्हाला तुमचा जॉब करायचा आहे थोडक्यात. बरोबर की नाही? सो बॉस इज युअर ब्रेन. पण तिथे कंप्लेंट घेऊन जातो तो, घेऊनच जातात आपले नर्व सेल्स की हे बघा आम्हाला थंडी वाजते, आम्हाला हे काम करायची इच्छा नाहीये. मग तो म्हणतो फार फार तर ठीक आहे, 5-10 मिनिटांनी तुम्ही भांडी घासा किंवा थोडंसं पाणी गरम करून घ्या आणि ते वापरा आणि भांडी घासा, पण कम्प्लीट तर करायचंय का? करेक्ट ना? सो अशा पद्धतीने हाताच्या सेल्सला किंवा पायाच्या सेल्सला, कुठलं पण तुम्ही घ्या, सेन्सरी ऑर्गन्स आर देअर टू टेल यू एव्हरीथिंग. आपण आता जी उदाहरणं घेतली सगळी स्किन बद्दल घेतली, का बरं? आवाज ऐकू आला तरी पण आपण अलर्ट होतो, ही शपथ काहीतरी होतंय, आवाज येतोय. किंवा रात्रीच्या वेळेला आपण झोपतो आणि कुठला तरी विचित्र काहीतरी आवाज येतो आणि आपण दचकून जागे होतो, कुठला तरी आवाज आहे, काहीतरी झाले. झोपेत पण आपले कान आणि आपला मेंदू काम करत असतो. असाच पण आहे वासाचा प्रकार. तुम्हाला काहीतरी वेगळा विचित्र वास आला की युअर ब्रेन टेल्स यू की काहीतरी जळतंय वाटतं काहीतरी. किंवा मंदिरामध्ये कुठेतरी उदबत्ती लावली असेल तर अच्छा आज बहुतेक मोगरा लावली. कसं काय कळतं? तुम्ही तिथे गेले पण नाही, पण तुमचं नाक तुम्हाला तिथल्या गोष्टींची संवेदना करून देतोय. हे सेन्सरी ऑर्गन्स हेल्प यू टू गिव्ह इन्फॉर्मेशन टू युअर न्यूरॉन्स, आणि न्यूरॉन्स कॅरी दॅट इन्फॉर्मेशन टू युअर CNS, सेंट्रल नर्वस सिस्टम. They collect information through dendrites, transmit impulses from cell body to axon, and communicate with adjacent neurons via synapses. बघा, आता ऍक्सॉन म्हणजे त्याचं पाय आहेत, आणि डेंड्राइट्स म्हणजे त्याचे केस आहेत, झिपरे झिपरे केस, आणि मध्ये हे छोटे 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 सेल्युलर स्ट्रक्चर्स आहेत, त्याला म्हणतात श्वॅन सेल्स. हा ऍक्झॉनचा डेंड्राइट्सचा पार्ट, आणि हा ऍक्झॉनचा टर्मिनल म्हणजे काय त्याचे खालचे पार्ट, स्पायरचे. आणि ही आहे सेल बॉडी.
हा एक नर्व सेल आहे. आता बघा ह्याच्या पुढचा मुद्दा, टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम्स किंवा नर्व सेल्स. एक आहे सेन्सरी न्यूरॉन, दुसरा आहे मोटर न्यूरॉन आणि तिसरा आहे असोसिएशन न्यूरॉन. सेन्सरी म्हणजे that conduct impulses from sensory organs to the brain and the spinal cord. ही आहे तुमची CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम, तुमचा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आणि दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरलचा अर्थ आहे आजूबाजूचे. ह्या दोघांच्या आजूबाजूला जी काही पसरलेली आहे ते सगळं जंजाळ आहे तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेन्सरी न्यूरॉन काय करतात? सेन्सेस कंडक्ट करतात, सेन्स करतात. तुम्हाला आजूबाजूला काय चाललं त्याचा सेन्स करून देणं हेच त्यांचं काम आहे. तर आजूबाजूला घडलेल्या घडामोडींना सेन्सरी ऑर्गन्स थ्रू कंडक्ट करायची माहिती आणि त्याचे इम्पल्सेस त्या ऑर्गन्स कडून ब्रेनकडे आणि स्पायनल कॉर्डकडे पाठवायचे. स्पायनल कॉर्डकडे दिलं ना तरी पण ते ब्रेनकडे जातं. उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल असतात. तुम्ही एखादी गोष्ट व्हाईस प्रिन्सिपलला सांगा म्हणजे तुमच्या स्पायनल कॉर्डला, त्या तुम्हाला काही गोष्टींची परमिशन देतात पण सगळ्या गोष्टींना रिपोर्ट करतात प्रिन्सिपलला. स्वतःवर काही येऊ देत नाही आणि स्वतः कुठल्याही गोष्टी डिरेक्टली ठरवत पण नाही. म्हणजेच काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन इम्पॉर्टंट आहेत, पण स्पायनल कॉर्डचा पण बॉस आहे ब्रेन. मग मोटर न्यूरॉन्स काय करतात? दे कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन और स्पायनल कॉर्ड टू इफेक्टेड ऑर्गन लाईक मसल्स और ग्लँड. आता तुम्हाला कळलं ना प्रॉब्लेम काय किंवा काय चाललंय आजूबाजूला. तिकडनं तुम्हाला इम्पल्स येणार आणि मग तुम्ही त्याच्याप्रमाणे काम करणार. आतापर्यंत आपण सगळी जी उदाहरणं बघितली सगळी दुःखी आणि वाईट उदाहरणं बघितली. चटका लागला, थंडी वाजली, भांडी घासायची, है ना, शी काय उदाहरण. चला एक मस्त उदाहरण घेऊया आपण. समजा मी एक डान्स प्रोग्राम बघायला गेले, म्हणजे शाळेचे गॅदरिंग बघायला गेले. तिथे एखाद्या परफॉर्मन्सचा परफॉर्मन्स खूपच सुरेख आहे, इतका सुंदर आहे की त्यातलं ते गाणं, तिचे हावभाव, त्याच्या डान्सच्या स्टेप्स एकदम भारी आहेत. माझं मन खुश झालं ते बघून. म्हणजे काय होतंय, माझे सेन्सरी ऑर्गन्स इथे कोणते कोणते? माझे डोळे आणि माझे कान. दॅट टेलिंग मी दॅट द प्रोग्राम इज फॅन्टॅब्युलस. मग काय होईल, हे सेन्सेस माझ्या ब्रेनकडे आणि माझ्या स्पायनल कॉर्डकडे जातात. माझा ब्रेन म्हणतो व्हेरी गुड, यू आर हॅपी, देन यू क्लॅप. मग माझे हात आपोआप टाळ्या वाजवतात, म्हणजे वा 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 क्या बात है क्या बात है. आणि मी बोलायला पण लागते अरे वा काय मस्त परफॉर्मन्स आहे. हे का होतं? कारण माझा ब्रेन त्याची ऑर्डर करतोय. जसे माझे सेन्सरी ऑर्गन्स मला कमांड देतात की आजूबाजूला हे चाललंय, त्या हिशोबाने माझा ब्रेन आणि माझा स्पायनल कॉर्ड ठरवेल की मी रिॲक्शन काय द्यायची. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता आपण जे बोललो त्याच्यामध्ये कसं आजूबाजूला घडणाऱ्या आनंदाच्या गोष्टींमुळे सुद्धा, हो की नाही. आता बघा ना, काही काही वेळेला आपल्याला खूप आनंद झालेला असतो आणि आपण रडायला लागतो, हो की नाही. ते इमोशन्स असतात. तर आपल्याला समोरची गोष्ट बघून, अरे कधी कधी तर एखादा इमोशनल सीन बघून पण आपल्याला रडू येतं. आणि त्याच्यामध्ये ते खूप जेन्युइन इमोशन्स असतात. जसं की तो पिक्चर आहे तारे जमीन पर, तो रडत असतो कारण त्याला हॉस्टेलला घेऊन जात असतात आणि त्याचं आईचं आणि त्याचं गाणं तुझे सब हे पता मेरी माँ, खूप लोक त्या गॅदरिंग मध्ये पण घेतात रडकं गाणं आणि सगळ्या आया रडतात आणि सगळी मुलं पण रडतात. पण तरी कारण ते गाणंच तसं आहे. सांगायचा मुद्दा त्याच्यात इमोशन्स आहेत. आता इमोशन्स हा आपल्या सिस्टीमचा एक इम्पॉर्टंट भाग आहे आणि त्याचे सेंटर्स आपल्या ब्रेनमध्ये आहेत. तुम्ही जे बघताय ते तुमच्या डोक्याला कळते, अरे यार तो मुलगा रे बिचारा छोटा एवढूसा, त्याचे आई बाबा त्याच्यापासून लांब. म्हणजे तुमचं ब्रेन तुम्हाला सांगतोय बिचारा रे, त्याच्या दुःखात तुम्ही लगेच सहभागी होता आणि त्या भावने बरोबर तुम्ही वाहत जाता. बरोबर. सो तुमचे सेन्सरी ऑर्गन्सच आहेत जे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला भाग पडतात. आणि मग असोसिएशन न्यूरॉन्स. असोसिएशन न्यूरॉन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन ऑफ द नर्वस सिस्टीम. देणारे आणि घेणारे ह्यांच्यामध्ये हे जोडणारे असतात. म्हणजे काही लोक फक्त देतात, काही लोक फक्त घेतात आणि काही लोक त्या दोघांच्या मधले म्हणजे इंटरमिडिएट म्हणून काम करतात. बरोबर की नाही. ते आहेत असोसिएशन न्यूरॉन्स. मग ह्युमन नर्वस सिस्टीम, जसं मी तुम्हाला म्हटलं की सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर CNS मध्ये काय आहे, ब्रेन हा तुमचा कंट्रोल सेंटर आहे. स्पायनल कॉर्ड प्रोटेक्टेड बाय मिंजेस अँड सेरिब्रो स्पायनल फ्लुइड. आपला ब्रेन इज प्रोटेक्टेड विथ स्कल. ठीक आहे.
स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड बाय, मणक्यांना काय म्हणतो आपण, वर्टिब्रल कॉलम. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम, क्रेनियल नर्व्स 12 पेअर्स. कोणी हँड रेस केलाय का तर बोला. आय कॅन्ट सी यू. ठीक आहे. नाउ पेरिफेरल नर्वस सिस्टीम, cranial nerves 12 pairs connecting brain to head, thorax and abdomen. Spinal nerves 31 pairs connecting spinal cord to limbs and body. आता काय आहे जरा समजून घेऊ. क्रेनियल नर्व, क्रेनियम म्हणजे आपल्या ब्रेनला कनेक्ट होणार आहे, त्याला क्रेनियल ऍक्च्युली डील्स विथ ब्रेन. तर ह्या क्रेनियल नर्व्स म्हणजे काय, ह्या 12 पेअर आहेत कनेक्टिंग ब्रेन टू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे कुठली, आपल्या लंग्सना आपल्या पोटापासून दूर करणारी जी कॅव्हिटी आहे. आपल्या बॉडीमध्ये ना 2 सेक्शन आहेत. आता जरा ऐका शांतपणाने. आपलं जे शरीर आहे ना, मानेपासून खाली कमरेपर्यंत एवढ्या सगळ्या शरीराचे 2 भाग होतात. आपल्या छातीच्या म्हणजे लंग्सच्या खाली एक थोडासा जाडसर असा मसल्सचा पडदा आहे. ठीक आहे, त्याला थोरॅसिक कॅव्हिटी असं म्हणलं जातं. वरचा जो सेक्शन आहे तो आहे थोरॅसिक आणि खाली आहे तो आहे ॲब्डोमेन. ॲब्डोमेनवर तुमची सगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम खाली लटकलेली आहे. वरती रेस्पिरेटरी सिस्टीम. 2 वेगवेगळ्या ऑर्गन्स एकमेकांमध्ये घुसू नये. तुम्ही जम्प केलं तरी पण तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तुमचा हार्ट जाऊ नये आणि तुमच्या लंग्सना तुमचे लिव्हर बिव्हर ठोकू नये एकमेकांना, म्हणून त्याच्यामध्ये ऑलरेडी एक पडदा आहे. जस्ट इमॅजिन हाऊ ब्रिलियंटली अवर बॉडी इज मेड अप ऑफ. मग हे 12 पेअर्स कनेक्टिंग ब्रेन टू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन हे क्रेनियल नर्व्स आहेत डिरेक्टली टू द ब्रेन. आणि स्पायनल नर्व्स किती, 31 पेअर्स कनेक्टिंग स्पायनल कॉर्ड टू लिम्स अँड बॉडी. लिम्स अँड बॉडी, हिंड लिम्स आणि फोर लिम्स, पुढचे हात आणि खालचे हात. म्हणजे आपण आता उभे राहतो म्हणून आपल्याला हात आणि पाय आहेत. आपण जेव्हा 4 पायाचे होतो ना, चालत होतो आधी लाईक अदर मॅमल्स, तर आपल्याला पण 4 लिम्स होते. म्हणजे हे 2 हात आपले खरं तर 2 पाय असतात, बरोबर की नाही. तर हे 4 लिम्ब आणि हिंड लिम्ब म्हणजे पुढचे आणि मागचे असे 4, त्यांना कनेक्ट करणारं आणि पूर्ण बॉडीला जोडणारे असे जे ते 31 पेअर्स. सो टोटल हाऊ मेनी आर देअर, 43 पेअर्स. करेक्ट. असे आहे आपली पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मग आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, कंट्रोल्स इन्व्हॉलंटरी ऑर्गन्स अँड रिफ्लेक्स ऍक्शन्स विदाउट कॉन्शियस इंटरव्हेन्शन. तुम्हाला ह्या काही गोष्टींमध्ये ब्रेनची आणि तुमच्या स्पायनल कॉर्डची परमिशन घ्यायची गरज नाहीये. ते असतात रिफ्लेक्स ऍक्शन. जसं आपण मगाशी बोललो ना, फटाक्कन हात मागे येतो, गरम वस्तूला बोट लावल्यावर ते हात आपोआप मागे येतो, दॅट इज रिफ्लेक्स ऍक्शन. त्या इनव्हॉलंटरी ऑर्गन्स मध्ये आणि रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये तुमची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काम करते. इनव्हॉलंटरी ऑर्गन्स म्हणजे ते ऑर्गन्स ज्यांचं काम तुमच्या हातात नाही. तुम्ही कधी उठायचं, कधी बसायचं, कधी झोपायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुमचा हार्टने ठरवू शकतात, आज मला खूप बोर होतोय, मी एकटाच ब्रेक घेतो. हार्टने असं ठरवलं की मग आपल्यालाच ब्रेक मिळतो. सो असं काहीही हार्ट ठरवू शकत नाही, त्याच्या हातात त्याचा कंट्रोल नाहीये. लाईकवाईज युअर किडनीज, युअर लंग्स, they keep on doing their work without their wish. That is your involuntary organs. त्यांचा कंट्रोल आणि ह्या रिफ्लेक्स ऍक्शनचा कंट्रोल आपल्या बॉडीमध्ये ऑटोनॉमिक होतो, बरोबर. इंटरनल काही इंजुरी झाली, आपल्याला काय माहिती आपल्या शरीराच्या आतमध्ये काय दुखलंय, खुपलंय, काय झालंय, तर ते इनव्हॉलंटरी ऑर्गन्सवर काही झालं तर पटाक्कन तिकडे त्याला सील केलं जातं. तिथे पटाक्कन काहीतरी ऑटोमॅटिक फर्स्ट एड बॉडी स्वतःच करते. त्याच्या पलीकडे गेलं तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. पण ह्या नर्वस सिस्टीम सांगतात त्याला गरज आहे मदतीची आणि त्याला काही झालं तर गेलं आपलं, म्हणून ती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते. हे आहे आपल्या ब्रेनचे पार्ट. हे झाले की आपण थांबूया, पुढच्या वेळेला आपण ब्रेन डिटेलमध्ये करूया. सी, दिस इज युअर ब्रेन. याचे 4 मेन पार्ट आहेत. एक आहे सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. स्पायनल कॉर्ड इकडनं निघालेली छोटीशी वेणी आहे, काइंड ऑफ ब्रेनचं एक्सटेन्शन आहे ते. बट युअर सेरेब्रम इज द फ्रंटल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, खूप मोठा पार्ट. दुसरा आहे सेरेबेलम, हा खाली जो पानासारखा पार्ट आहे तो. आणि मेडुला ऑब्लॉंगेटा इज द कनेक्टिंग पार्ट टू दिस टू. मेडुला ऑब्लॉंगेटा मधून स्पायनल कॉर्ड खाली येतो. आता हेच तुम्ही जरा मोठं मॅग्निफाय करून बघितलं तर युअर ब्रेन लुक्स लाईक दिस, अक्रोड सारखं.
सेम अक्रोड सारखा ब्रेन असतो. दॅट इज कॉल्ड एज कॉन्व्होल्युशन्स ऑफ द सेरेब्रम. असा वळ्या 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 पडलेला असतो तो. खूप मोठा आहे ब्रेन, पण अशा मध्ये मध्ये खड्डे 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 आणि कॉन्व्होल्युशन्समुळे ना कमी जागेमध्ये खूप जास्त सामान मावलंय. आणि ब्रेनच्या ह्या मोठ्याच्या मोठ्या स्ट्रक्चरचे पण 4 लोब आहेत. फ्रंटल लोब आणि मागचे लोब असे एकूण 4 सेक्शन्स आहेत. प्रत्येक सेक्शन मध्ये कोणते ना कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. कुठे मेमरी पॉइंट आहे, कुठे लँग्वेज पॉइंट आहे, कुठे टेस्ट रिकॉग्नाइज करणारे, असे खूप सारे पॉइंट्स आपल्या ब्रेनच्या ह्या पार्टमध्ये आहेत. मग इथून स्पायनल कॉर्ड सुरू होतो आणि सेरेबेलम इज लाईक दिस, छोटस झाडासारखं स्ट्रक्चर आहे. या सगळ्याचे डिटेल्स, प्रत्येकाचे फंक्शन्स आपण पुढच्या वेळेला डिटेलमध्ये बघूया. इथे आपल्या बॉडी मधली सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लँड असते, दॅट इज पिट्युटरी ग्लँड. सो अवर ब्रेन, दॅट्स वाय इज अवर मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन. इट हॅज सो मेनी इम्पॉर्टंट पार्ट्स इन इट टू कंट्रोल अवर बॉडी. ठीक आहे, बघा ह्या सगळ्या गोष्टी लेफ्ट आणि राईट ब्रेन वगैरे पुढच्या वेळेला आपण हे बघू आणि हा लेसन आपला नेक्स्ट टाइम फॉर शुअर संपेल. थांबूया आज आपण इकडे. आपली वेळ झाली ना? मॅम. चलो बाय. होमवर्क काय आहे? होमवर्क काय आहे? होमवर्क काय द्यावा तुम्हाला? होमवर्क चांगला होमवर्क द्यायला पाहिजे. चला, तुम्ही तुमच्या बाय टीचर बाळा, गुड नाईट. असा होमवर्क आहे की तुम्ही आतापर्यंत तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या सेन्सेसचा कसा कसा रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलाय. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या आयुष्यातलं उदाहरण आहे. आजकाल 2-4 दिवसाच्या रात्री थंडी वाजायला लागते मला पाण्यात हात घातला की. दॅट इज माय एक्सपिरियन्स. असं तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत? आजूबाजूला होणाऱ्या रिस्पॉन्सेसला तुम्ही काय रिॲक्ट केलेले गेल्या 2-3 दिवसातले आठवा आणि मला सांगा. अँड ट्राय टू ऍड ऑल 5 सेन्सरी ऑर्गन्स इन युअर एक्सपिरियन्स. ओके मॅम. ओके गुड नाईट. सी यू नेक्स्ट टाइम. थँक्यू टीचर. बाय बाळांनो. बाय संगीता. गुड नाईट टीचर. नाईट. बाय मॅम. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. सी यू.